यशस्वी शेळीपालन करायचं तर मग लसीकरणाकडे दुर्लक्ष कर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण भोसले, रामगोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेळीपालन किंवा मेंढीपालन असेल या व्यवसायामध्ये नफा मिळवायचा असेल व यशस्वी शेळीपालन करायचं असेल तर लसीकरणाकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण शेळ्या मेंढ्यांच्या चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व खाद्य व्यवस्थापनाकडे लक्ष देतो, अगदी तसंच लक्ष या लसीकरणाकडे सुद्धा देणं गरजेचं आहे. मित्रांनो, शेळ्या मेंढ्यांमध्ये असे काही रोग आहेत, ते रोग जर आपल्या गोट्यावरती आले तर भरपूर मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ शकते व आपला तिथे तोटा होऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो, आपण आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरणाचं एक वेळापत्रक बनवून घेऊन वेळोवेळी प्रत्येक ऋतूमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांना, शेळ्यांच्या पिल्लांना लसीकरण करून आपण यशस्वी शेळीपालनाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर कशा पद्धतीनं कोणत्या ऋतूमध्ये कोणतं वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. धन्यवाद.